गाईज गुड मॉर्निंग. तर आम्ही निघालो आहे आज कविशला स्कूलला सोडायला, कारण कविश खूप जिद करत होता की मम्मी मला सोड म्हणून, तू पण सोबत आहे. तर मी पण त्याच्यासोबत निघाली आहे त्याच्या स्कूलला जायला. चला पुढे बघा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझा हेतू असा आहे की माझं म्हणणं आहे की सॉरी मी म्हणजे अगोदर हिंदीमध्ये व्हिडिओ बनवत होते, पण याच्यात आत्ता माझं असं म्हणजे झालं आहे की मी मराठीमध्ये ब्लॉग करू. तर जो कोणी पण हिंदी असेल किंवा मराठी असेल तर प्लीज मला समजून घ्या, आणि मराठीमध्ये मी याच्यापुढे ब्लॉग करणार आहे. तर आज आहे वटपौर्णिमा. तर मला बघू शकता कुठेच काही झालेलं नाही आहे, आणि वरतून अशी गोष्ट आहे माझे सगळे कामे आज राहिलेले आहेत. आणि मी थोड्या वेळा अगोदर म्हणजे कविशला सोडून आले. कविशचं त्याला पहिले शाळेत सोडले आणि तिथून सामान घेऊन मी आले. गाईज मी काय सांगू, देवाची पूजा माझ्या मिस्टरांनी करून गेली. बघा किती सुंदर पूजा करून गेले. आणि हे माझं सामान बघा आणून पडले, वटीचं सामान वगैरे सगळं काही माझं पूर्ण अख्खं काम पडलं. आणि मला 12 वाजेपर्यंत त्याच्या आत मला सगळे कामं आवरणे आहे. तर मी तुम्हाला तयार होऊन मिळते. बाय बाय. बाय बाय नाही, थोड्या वेळात मिळूया, ठीक आहे. चला चला मी तयारी करते, कारण की पूजेला पण जायचं आणि खूप वातावरण झालं आहे पावसाचं. चला तुम्हाला दाखव. गाईस वातावरण थोडाफार ठीक आहे, पण हे आभाळ भरून आलेलं आहे, जेणेकरी असं वाटतोय की पाऊस पडेलच. हे माझ्या घराकडचं व्ह्यू कसं वाटलं गाईज तुम्हाला, नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आमच्या इकडचा व्ह्यू कसा वाटला. बाकीचं तुम्ही इग्नोर करा गाईज, पण सांगा कसा वाटला. आणि आमच्याकडे मोर पण येतात, तुम्ही बरंच ब्लॉगमध्ये बघितलं असेल. आत्ता 12:31 झाले, पण मला काही जण असे म्हणतायत की 12च्या नंतर तुम्ही पूजा करू शकता. आता बघू, तरी पावसाचं पण वातावरण झालेलं आहे. आणि साडी घालायची तर मी तुम्हाला दाखवते की मला कुठली साडी घालायची, त्यातून गाईज मला सांगा की कुठली छान वाटते, ठीक आहे. तर मी 2 साड्या काढलेल्या आहेत, तर दाखवते तुम्हाला. ही एक साडी आहे, ही एक साडी आहे. या दोघांपैकी मी कुठली घालू, मी खूप कन्फ्यूज आहे की कोणती. चला जी साडी नेसते ती मला तयारी केल्यानंतर दाखवते. तर गाईज मी तयार झालेली आहे. कसा वाटला तुम्हाला माझा लुक नक्की सांगा, आणि कशी दिसते. आता वटपौर्णिमाची पूजा करायला निघाले, बघा पाठीमागून कसा लुक वाटत आहे तुम्हाला माझं नक्की सांगा काय. आणि बॅड न्यूज पण आहे एक, माझं कविश खूप जोरात पडला. कविशला इथे कट झालं आहे, हाताला कट झालं आहे, म्हणून माझी पूर्णपैकी तयारी होण्याची माझी इच्छा नव्हती. तरी मी जसं तयार होण्याचा प्रयत्न केला अशी मी तयार झाली. आणि सॉरी बॅकग्राऊंड थोडंसं हे करा, मी तुम्हाला कविशला दाखवते. केवढं कविशला लागलं आहे, सॉरी थोडं ब्लर होत असेल. आणि बघा किती लागले त्याला, त्याचं होठसुद्धा कट झालं आहे, बिचारा झोपला आहे. आणि मी आता निघाले पूजा करायला, तेवढ्यात थोड्या वेळेने समीक्षा पण येऊन जाणार आहे. गाईस किती लागलं आहे कविशला, म्हणून माझी इच्छा झाली नाही की मी अजून काही तयारी करू. ठीक आहे, जेवढी तेवढी तयार झाली आहे. नक्की सांगा की माझा लुक कसा वाटला आहे तुम्हाला, नक्की सांगा गाईस कसा वाटला आहे माझा लुक तुम्हाला. छान वाटलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा आम्ही तयार झालेलो आहे, ही माझी नणद आली आहे तिथून. आम्ही दोघीच्या दोघी निघालो, पण आमची मुलं पण झोपलेली आहेत. आणि आता समीक्षा आली की आम्ही जाऊ वडपूजायला, कारण की आम्हाला वेळच मिळाला नाही, कारण की आमची मुलं अशी आहेत ना, खूप त्रासदायक आहेत. चला आपण वटपूजायला जाऊया आणि मिळूया तिकडेच.
काय करू, व्हिडिओ बनवायला कोणी सोबत नाही आहे. आमच्यासोबत बनवायला व्हिडिओ कोणीच नाही आहे, ते आम्हालाच व्हिडिओ बनवावं लागते. तर बघा, जसा बनेल तसा बघा आणि नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून करा. पटकन चला, आमचे मुलं झोपलेत म्हणून आम्ही पटकन निघालो. काय करणार, आम्ही दोघंच पूजाला आहे फक्त, बाकीचे सगळे पूजा करून निघून गेले. किती झाले का तुम्हाला का बाई चक्कर आली मला. चक्कर आली? काय मला नाही माहिती बाबा. खाली ठेवून द्या वाटलं, तोडत नसतील नाही माहिती. तो तिथंच ठेवा. ही जबरदस्ती पेटवण्यावर आहे, पण ते काही पेटत नाहीये. काय करायचं आम्ही सांगा, आमचा दिवा अजिबात पेटत नाहीये. एवढ्या वाऱ्यामध्ये हिला सांगा कोणीतरी की ते पेटणार नाही. पण आमचं जबरदस्ती पेटवण्याचा प्रयत्न चालू आहे. माचीस संपली तरी चालेल. बघा आता ही पूजा करते. वारा एवढा आहे ना की हद्दीच्या बाहेर, आमचे पदर सुद्धा राहत नाहीये जागेवर, असे उडू उडू चाललेत. केवढा वारा चाललाय बघा गाईस, किती वारा आहे. आम्हाला अजिबात पूजा करता येत नाहीये. मस्त आहे, बघू. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल SVK लाईफस्टाईल. तर कालची आमची वटपौर्णिमाची पूजा खूप छान झाली आणि वरतून मला काही गिफ्ट पण मिळाले, जसं चॉकलेट्स. आणि तुम्हाला दाखवते बघा, मला माझ्या हस्बंडने मला काय दिलं आहे. म्हणजे फर्स्ट टाईम मला असं म्हणता येईल की वटपौर्णिमाला फर्स्ट गिफ्ट मिळालं आहे मला एवढ्या वर्षातून. तसं मला गिफ्ट देतात, असं नाही की मला गिफ्ट देत नाही, गिफ्ट मिळतात मला. पण मला खूप बरं वाटलं कालचं. आणि मी आत्ता आले, कारण की मी पार्लरच्या कोर्सला पण जाते. तर आमच्या इकडे आहे, जसं तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितले असेल ज्योतिताई म्हणून. ज्योतिताई बघत असेल तर नक्की स्माईल द्या. आणि त्यांच्या इकडेच आम्ही शिकतो वगैरे, खूप छान आहेत त्या. आणि कालची वटपौर्णिमाची पूजा पण खूप छान झाली. आणि काल तुम्ही कविशला पण बघितलं असेल की कविश कसा पडला. कविशला खूप लागलं मला, म्हणजे असं सकाळी पण तो उठला ना, तो पूर्ण सुजलेलं होतं. आणि सॉरी, अजून तुम्हाला व्हिडिओ
मी पोस्ट नाही केलेलं आहे आणि आता पोस्ट करणार आहे. सॉरी, म्हणजे तुम्हाला तेव्हापर्यंत भेटून पण जाईन माझा व्हिडिओ. मी पोस्ट म्हणजे व्हिडिओ अपलोड अजून केला नाही आहे, तर लगेच अपलोड होणार आहे आणि हा व्हिडिओ नक्की बघा. बाकीचे बरेच मिस झाले माझे व्हिडिओज, मी बनवले नाही आहे कारण की खूप संध्याकाळचा वेळ माझा खूप बिझी गेला आहे, खूप म्हणजे खूप बिझी गेला आहे. काय सांगू तुम्हाला, सगळ्याचा स्वयंपाक, इतके पाय दुखत होते ना माझे, खूप पाय दुखत होते. पुरणपोळी केली, खीर केली, बरंच जेवण केलं, तुम्हाला दाखवलं नाही गाईज, सॉरी त्याबद्दल. आणि तुम्हाला ब्लॉग हा कसा वाटला तर नक्की मला कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यूट्यूबला खूप कमी सबस्क्रायबर झाले, तर प्लीज सबस्क्राईब करा. काय करताय तुम्ही लोक सगळे, कसे वाटतं आपलं ब्लॉग बनणार, पुढे बनणार आहे. मला वेळ भेटत नाही, मला जसे जसे वेळ भेटणार मी तसे जसे ब्लॉग करणार. प्लीज थोडंसं माझ्यासाठी हे करा प्लीज सगळ्यांनी. चला बाय सगळ्यांना.